तर मित्रांनो नमस्कार. विण दोघातली तुटेना या मालिकेच्या 8 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता समर ऑफिसला आलेला असतो. काहीतरी अर्जंटली मीटिंग चालू असतात. तेवढ्या वेळामध्ये समरला चक्कर आल्यासारखं होत असतं. समर मात्र साईडला येतो आणि रुमालाने त्याचा घाम वगैरे पुसतो. त्याला ना खूप चक्कर आल्यासारखं थकल्यासारखं वाटत असतं. त्यानंतर समर पाणी वगैरे पितो. तेवढ्याच वेळामध्ये लगेचच आनंद आणि निकिता देखील समरकडे येतात. त्यांना पण समरची खूप काळजी वाटू लागते. त्यानंतर मग समरला आनंद आणि निकिता म्हणू लागतं, अरे समर काय झालं आहे, आम्हाला सांगशील तरी, असं अचानक इकडे निघून आला आहे. त्यानंतर समर त्यांना सांगू लागतो, अरे मला खूप थकल्यासारखं झालं आहे आणि मला ना थोडंसं गरगरल्यासारखं पण होत होतं. मग तेवढ्याच वेळामध्ये आनंद आणि निकिता मात्र समरला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात असतात. हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर मात्र डॉक्टर BP चेकअप वगैरे करत असतात. कारण की गरगरल्यासारखं आणि चक्कर आल्यासारखं BP कमी जास्त झाल्यावरच होत असतं. त्यानंतर डॉक्टर मात्र समरचे काही चेकअप करू लागतात. डॉक्टर अस्वस्थपणे होऊन सांगू लागतात, काय समर साहेब BP शूट झालं आहे तुमचं. आणि मग तेवढ्याच वेळामध्ये समर पण थोडासा घाबरतो. तर निकिता आणि आनंद म्हणू लागतं, अरे बापरे समर स्वतःची काळजी घेणं जरासं, इतकी दगदग नको करत जाऊ. आता निकिता म्हणू लागते की हे सगळं ना आपण स्वानंदीला सांगायला हवं. तेवढ्या वेळा समर म्हणू लागतो, निकिता आणि आनंद, स्वानंदी मॅडमला सांगण्याची काहीही गरज नाही, मी माझं हँडल करू शकतो. आपण थांबूया थोडा वेळ आणि नंतर ऑफिसला निघून जाऊया, सगळं काही नॉर्मल होऊन जाईल. तेवढ्याच वेळात स्वानंदीचा कॉल येतो. स्वानंदीचा कॉल समर न उचलता आनंद मात्र तो फोन घेतो आणि आनंदच स्वानंदीचा कॉल उचलतो. त्यानंतर समरनं सांगितलेलं असतं की आनंद, स्वानंदी मॅडमला काही सांगू नको, आपण हॉस्पिटलमध्ये आहे वगैरे वगैरे. त्यानंतर आनंद नाही म्हणतो. पण आता स्वानंदी विचारू लागते, काय झालं, कुठे आहात तुम्ही. तेवढ्याच वेळात आनंदच्या तोंडातून निघून जातं की आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. आणि मग समर रागानेच आनंदकडे बघू लागतो. तर स्वानंदी खूप घाबरून जाते, म्हणू लागते, बापरे हॉस्पिटलमध्ये गेलात. आणि समर राजवाड्यांच्या फोनवरून मला आनंद दादा बोलले म्हणल्यानंतर काहीतरी गडबड झालेली दिसते. आणि मग स्वानंदी लगेचच हॉस्पिटलमध्ये येत असते. स्वानंदी म्हणू लागते, बापरे काय झालं राजवाडे तुम्हाला, तुम्ही बरे आहात ना. असे अचानक तुमची BP शूट कशी झाली आहे मला तर कळतच नाही. चेकअप वगैरे केले आहेत का. स्वानंदीची धावपळ बघून निकिता आणि आनंद तर अस्वस्थ होऊन जातात. बघ रे समर, तुझी किती काळजी करते स्वानंदी आणि तुला तिच्या वाचून काहीच पडलेलं नाही. तेवढ्या वेळात स्वानंदी काळजीपोटी म्हणू लागते, बापरे राजवाडे, आता सांगा ना तुम्हाला किती त्रास होतो आणि किती नाही. तुम्ही नाही जर सांगितलं तर डॉक्टरांना पण कळलं तरी कसं. त्यानंतर आता लगेच स्वानंदी म्हणू लागते की डॉक्टर साहेब, बाकीचे राहिलेले चेकअप पण तुम्ही लगेच करून घ्या. बरं हे सगळं जाऊ द्या, तुम्ही बॉडी चेकअपच करून घ्या, म्हणजे आपल्याला सगळं जे काही आहे ना ते सगळं काही रिपोर्टमध्ये दिसून जाईल. तर समर मात्र स्वानंदीला म्हणू लागतं, अहो स्वानंदी मॅडम थोडंसं शांत व्हा. त्यावेळी स्वानंदी म्हणू लागते, अहो राजवाडे, तुम्हाला त्रास होतोय आणि मला शांत राहायला सांगते का. करू द्या की बॉडी चेकअप, काय हरकत आहे. काय ते आजार आहे ना तो लगेच आपल्याला दिसून जाईल आणि त्याच्यावर काहीतरी उपचार करता येईल. त्यानंतर आता स्वानंदी म्हणू लागते की डॉक्टर साहेब, नेमकं वाढलं किती ते सांगा मला फक्त. त्यानंतर डॉक्टर साहेब म्हणू लागता, आता ना BP नॉर्मल झाली आहे. तेवढ्या वेळात स्वानंदी थोडीशी शांत होती. तर दुसरीकडे आनंद हसू लागतो. तर तेवढ्या वेळामध्ये समर म्हणू लागतो, आता माझी BP नॉर्मल झाली आणि तुला हसायला काय झालंय. त्यानंतर आनंद म्हणू लागतो, बघणारे समर, चमत्कारच झाला. स्वानंदी वहिनीचं आता तुझ्या BPवर औषध झाले ना, बघ ना. स्वानंदी वहिनी आल्या की तुझी BP नॉर्मल झाली. डॉक्टर देखील हसू लागतात. तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागात आपल्याला काय ट्विस्ट बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.